आज अक्षय तृतीयेचा सण आणि अक्षय तृतीयेच्या सणाला सोन्या चांदी बरोबरच आंब्याच्या फळांना एक सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व दिलं जातं। मी सध्या परभणीच्या गांधी पार्क परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघताय की मोठ्या प्रमाणामध्ये आज नागरिक आंब्याची खरेदी जी आहे ती करत असतात। त्याचं धार्मिक कारण देखील आहे। आंबा हा समृद्धी आणि शुभतेचं प्रतीक मानला जातो। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आंब्याची पानं आणि फळं देवपूजेत वापरली जातात। घरच्या दारावर लावलेली आंब्याची तोरणं हे सकारात्मक ऊर्जा आणतं आणि वाईट शक्तींना दूर ठेवतं, असा समज आहे। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ऋतू अक्षय तृतीया हा सण उन्हाळ्यामध्ये येतो आणि आंब्याचा हा हंगाम असतो। त्यामुळे ताजे गोड आणि आंबे जे आहेत ते सहज उपलब्ध होतात। म्हणूनच लोक या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये आंब्याचे पदार्थ बनवतात। आंबा शरीराला ऊर्जा देतो, उष्णतेपासून संरक्षण करतो आणि शरीराला थंडावा देण्यास मदत करतो। त्यामुळे उन्हाळ्यात आंब्याचं सेवन हे फायदेशीर ठरतं आणि जे आहे ते अक्षय तृतीयेच्या दिवशी आमरस, पुरी, पने किंवा आंब्याची खीर बनवण्याची प्रथा आहे। ही जी परंपरा आहे ती पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे। म्हणूनच अक्षय तृतीयेला आंबा याचं नातं हे श्रद्धा, निसर्ग आणि परंपरा याचं सुंदर मिश्रण जे आहे ते पाहायला मिळते आणि त्यामुळे ही सगळी लगबग जी आहे ती आंबा खरेदी करण्यासाठी परभणीकरांची आपल्याला दिसते। आज आंब्याला महत्व असल्यामुळे आंब्याच्या भावामध्ये देखील तेजी आपल्याला आज पाहायला मिळते। त्यामुळे भाव जे आहेत ते आंब्याचे चढलेले जरी असतील तरी मात्र परभणीकर आजच्या दिवशी आंब्याला मोठ्या प्रमाणामध्ये पसंती देताना आपल्याला या ठिकाणी दिसतात। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।